नमस्कार. सरळ सरळ भाग 50 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या कारण काय असा आहे. थोडीसी समझ थोड़ा सा प्यार दे दो, थोड़ी सी समझ थोड़ा सा प्यार दे दो, हर उलझे मन को जीने का आधार दे दो, हर उलझे मन को जीने का आधार दे दो. नमस्कार. भारतात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे अशा बातम्या आपण सातत्याने वाचतो. या आत्महत्येमध्ये एक नवीन प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या. अल्पवयीन 7वी, 8वी, 9वी असे वर्गातील विद्यार्थी आत्महत्या करत आहे. त्याची खरी कारणे काय यावर चिंतन होणे आज गरजेचे झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरात गेल्या आठवड्यात 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वर्ग 8च्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एकाने आत्महत्या केल्यानंतर 2 दिवसांनी लगेच दुसऱ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण काय हे कळू शकले नाही. मात्र या आत्महत्येने अनेकांचे मन हेलावून टाकलेले आहे आणि अभ्यासाच्या तणावाने या आत्महत्या होत आहेत का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी शिक्षक दाम्पत्याचा मुलगा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना समजून घेताना आम्हाला कुठे काही चूक होते आहे का याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. वास्तविक अल्पवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील आणि भावनात्मक विषय आहे. पालकांनी शिक्षण म्हणजे केवळ गुणांची शर्यत नव्हे तर व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी प्रामुख्याने जी कारणे सांगितली जातात त्यामध्ये शैक्षणिक ताण, पालकांचा दबाव, भावनिक एकटेपणा, मानसिक आरोग्याविषयी अज्ञान, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचे दडपण, लैंगिक कुतूहल किंवा चुकीचे मार्गदर्शन हे देखील काही वेळा मानसिक तणावाचे कारण ठरते आणि आत्महत्या घडतात. मात्र काही विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे कारण हे अनैतिक वागणे असते. मात्र आत्महत्येच्या घटना प्रसिद्ध करताना जबाबदार पत्रकारितेचे भान ठेवून अनेक गोष्टी प्रसिद्धी केल्या जात नाही किंवा टाळल्या जातात असे म्हणता येईल. विद्यार्थ्यांच्या दप्तरात काय असते याविषयी मागे तपासणी करण्यात आली तेव्हा महानगरपालिकेच्या एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये 7वी, 8वी, 9वी या विद्यार्थिनींच्या दप्तरमध्ये प्रामुख्याने गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या होत्या. तसेच 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरमध्ये कंडोम सापडले होते. हे सर्व पाहून एखाद्या शिक्षकाला अटॅक यावा अशी ही स्थिती आहे. आज यावर सुद्धा चिंता करण्याची गरज आहे. प्रातिनिधिक स्वरूपात या घटना आपण पाहिल्या तर वर्ग 6-7 पासूनच शहाण्या होणाऱ्या मुली, त्यांचे बॉयफ्रेंड, मुलांची गर्लफ्रेंड, त्यातील गैरप्रकार हा सुद्धा एक प्रकार आहे. शाळांमधून तसेच जवळच्या लॉज, हॉटेल किंवा गल्लीमध्ये किंवा जवळच्या पर्यटन स्थळावर किंवा धार्मिक स्थळावर असे मुलं आणि मुली सातत्याने फिरताना दिसून येतात. यावर उपाययोजना करायची झाल्यास मुलांशी मैत्रीपूर्ण पालकांचा संवाद असणे, तसेच मुलांकडून अपेक्षा ठेवताना विद्यार्थ्यांवर नाहक तुलना संस्कार करू नये, तसेच मुलाला अपयश स्वीकारायला शिकवणे आणि तू आहेस म्हणून आम्ही आनंदी आहोत हे त्याला समजावून सांगत राहणे, हा संदेश व्यवस्थित देणे, सोशल मीडियावरील हानिकारक सामग्री नियंत्रणात ठेवणे हे पालकांनी केले पाहिजे. शिक्षक व शाळांची भूमिका म्हटल्यास शाळांमध्ये नियमित समुपदेशन सत्र असणे, जीवन कौशल्य शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना भावनिक आधार देणे, मानसिक उपचाराची मदत करणे आणि तसेच आधार देणारे वातावरण निर्मिती करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे अशी असली पाहिजे. तसेच अडचणीविषयी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्य आहे ही बाब विद्यार्थ्यांना पटवून देता आली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन अमूल्य आहे, त्याचे व्यक्तिमत्व जिवंत भावनाशील आहे. तेव्हा संवेदनशील संवाद आणि समजूतदारपणा हाच यावर खरा उपाय ठरू शकतो. शेवटी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना साथ देत आहे असा विश्वास देणे गरजेचे ठरते. या आशयाचा मला एक शेर आठवतो, थोड़ा सा साथ मिल जाए तो राहें बदल जाती है, थोड़ा सा साथ मिल जाए तो राहें बदल जाती है, हौसला थाम लो बच्चों का, हौसला थाम लो बच्चों का, तकदीरें संवर जाती है, हौसला थाम लो बच्चों का, तकदीरें संवर जाती है. नमस्कार.